हा आता मध्ये पाणी घ्या. म्हणा श्रौत स्मार्त कर्म कर्णार्थ अनेक विधी ऐश्वर्य अभिष्ट सिद्ध्यर्थम नूतन गृहमध्ये गृहप्रवेश कर्माहम करिष्ये. पाणी सोडून द्या. आता हे जे आहे त्याला काय हा बोल ना काय म्हणतो. हा अक्षरा वाद राहायच्या अवायामी जाव्यामी ब्रह्मणे अवायामी जाव्यामी ओम रुद्राय नमः अवायामी जाव्यामी विष्णवे नमः अवायामी जाव मातृभ्यां नमः अवायामी जाव्यामी सागरेभ्यो नमः अवायामी जाव्यामी ओम मह्ये नमः अवायामी जाव नदीभ्यो नमः अवायामी जाव्यामी तीर्थेभ्यो नमः अवायामी गायत्री नमः ऋग्वेदाय नमः यजुर्वेदाय नमः सामवेदाय मातृवेदाय नमः मातृये नमः आदित्येभ्यो नमः यकारत्रेभ्यो नमः परमेभ्यो नमः गन्धर्वाय नमः पुरुषये नमः वरुणाय नमः वायवे नमः धनदाय नमः यमाय नमः धर्माय नमः शिवाय नमः यज्ञाय नमः विश्वेभ्यो देवसन्दाय नमः गणेशाय नमः यक्षाय नमः देवास्य यमनादयन्ताम् ओम प्रतिष्ठ फुलवायतय नमस्कार करावा. नमस्कारं करोमि. आता अक्षर मी सांगते तिथे व्हायच्या वर क्षेत्राच्या बाहेर व्हा फक्त म्हणजे इथं अक्षर बाहेर व्हायचं. ओम ग्रामीण हिता दिवा जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा शिवा स्वाधात्री स्वाहा स्वधारमुते ग्रामीण पक्षींद्राय नमः अवायमी साव्यामी धात्रे नमः अवायमी साव्यामी विधात्रे नमः अवायमी साव्यामी शंकरनिधे नमः अवायमी साव्यामी पद्मनिधे नमः अवायमी साव्यामी ओम गंगाय नमः अवायमी साव्यामी यमुनाय नमः अवायमी साव्यामी वासुपुरुषाय नमः अवायमी साव्यामी देहल्याय नमः अवायमी साव्यामी ऊर्ध्वं गणपते नमः अवायमी साव्यामी ओम गणेशाय नमः अवायमी साव्यामी दुर्गाय नमः अवायमी साव्यामी सरस्वती नमः अवायमी साव्यामी क्षेत्रपालाय नमः अवायमी साप्यामी सदृढ तोरणाय नमः. एक डांगा द्या तुम सदृढ तोरणाय नमः. गंधाग्निः संपूज हां ह्या तोरणाला पानाला गंध लावायचा लावा. सदृढूर्णाय नमः. गंधाग्निः संपूजित प्रार्थना प्र नमस्कारं करोमि. हां कापूर लावा. अरे तुझं पान होते ना खालची फरशाच्या मध्ये धरप होतं मग इथं काय आता हे वर कशा फुलं रे हे घ्या. पण मी म्हणा नमस्ते. म्हणा नमस्ते. वास्तुपुरुषाय भूषय्यादि रथप्रभो मदग्रहे धनधान्यादि समृद्धे गुरु सर्वदा वासुदेव स्थिरो भव प्रसन्न सुखदो वरदो भवत अनुबले समर्पयामि. म्हणजे काही दोष असेल तो बाहेर दिला आपण लक्षात. गोपूजनम अरे देवाला दाखवा लागतो. देवाचा फोटो दाखवा जरा. तुम्ही हा कलश हा घेतोय घेतोय. मी काय झालं तुमच्या फोटो ऐका ना बघा फोन पण नाही तुम्हाला चक्कर मारता येईल का. हां आता तुम्ही आधी पुढे चालायचं. तुम्ही त्यांच्या पाठीमागे तुम्ही त्यांच्या पाठीमागे गाय सोबत आहे प्रदक्षिणा मारायची इथे यायचं. फोटो गुरुजीचा पण फोटो घे. हा मी येणार नाही. माझा घर चांगला जाय ना इकडे पा सगळे सगळे इकडे पा इकडे पा. हे रवी मामा इकडे पा. चप्पल घाल तू घालू पण चला तुम्ही पुढे या. तू याच्या पाठीमागे जा. हे घे तुझ्या हातात हे घेतो. घेते आणि ते घे. चला तुम्ही पुढे चला आधी. जागा आहे का पण
ताईला जाऊ दे पुढे तुम्ही पुढं आधी द्यायला दोघा नवरा बायको पुढे आणि त्याच्या मागं तू एकच मारायचं त्यामुळे बस, बस, घरात प्रदक्षिण मारणं म्हणजे हो. पृथ्वी प्रदक्षिण हात राहू दे चांगला हा जा हं. हरे राम 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 हरे 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 कृष्ण पलून एक फोटो काढायला लावून त्यांना पाठवून. हा हा युट्यूबवर जाणार व्हिडिओ युट्यूबवर काढलं ना त्यांना फरक सांगितलं ना तुला आता ना अरे हा व्हिडिओग्राफर आला हो हो देवा राणी तू हो देवा हो ब्राह्मणा मह्यम सकुटुंबिनी महाजनान नमस्कुर्वाणाय आशीर्वचन अपेक्षमाणाय आद्य करिष्माण प्रधान संकल्पित अनुसारेण मम रविराज इंजिनियरिंग ततमध्ये यावत् सूर्य तावत् चंद्र तिष्ठनी मेदिनी स्थिरो भव प्रसन्न सुखदो वरदो भवत भो ब्राह्मण मम प्रवेश प्रीत्यर्थ गोदान बुद्धिर्वाहन संप्रदेश म्हणजे काही सगळे प्रवेश करत आहे आणि याला काय सांगितलं शास्त्राने जसं इंद्र जमिनी दिली विष्णूकडे दिली विष्णूने कोणा सांगितलं आम्हाला सांगितलं होतं मग तशी जशी गणपती आईवडा प्रदक्षिणा मारली तशी आता इथं तिकडे घराला मारता येत नाही आणि जर मारता आली म्हणून पहिली प्रदक्षिणा इंद्राज नावाची दुसरी विष्णू नावाची तिसरी गाय सोबत आहे गाय दोषाला तो बहिणी घेऊन जायचं नाही तर काही रंगू द्यायचं नाही म्हणून गाय पण आहे सोबत तुम्ही उजवा पाय टाकायचा हे कोपर मॅडम ह्या बैल लावायचा या वर या ना वर या वर या उजवा पाय टाका फक्त वर राईट ते कोपर लावा तिथं ऐका तुम्ही उजवा पाय टाका डावा खाली यायला लावा तुम्ही उजवा पाय टाकायला डावा खाली लावला चलते या हा चला या इकडे तुम्ही पुढे या तू समोरचा आहे आता ती फ्रेंड केलं पुढे म्हणलं तेवढं पाऊस करून ठेवा या मूर्तीवर नाही का सोन्याने तयार केली आपण मूर्ती त्याला पहिला त्रास नाही तूप लावायचे तूप यायच्यात टाका पंचामृत कैवर टाका नेचेवर टाका हे तूप काढून घेतलं द्या ना आम्हाला बरोबर राहिलं काही मूर्ती नाम जगेना भेज हा आता पण टाकत राहा पंचामृत टाकत राहा शिव हो जरायु हनुम शिव हो जराय शिवम 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 असे श्री प्रांत श्याम ह्रीं क्लीं किलगम मोदी नाम जला जल प्रांत श्यामने विनियोग आपणीमध्ये पाणी घ्यायचे राहण्याच्या मोदी नाम जला जल प्रांत श्यामने विनियोग आता उजवात काय करायचं मूर्तीवर ठेवायचा ठेवा डावा छाती लावा तुमच्या जसं आपला जीव प्राण हात पाय आहे तसे देवामध्ये आणायचे आपल्याला इथं भावना गळीमध्ये ते वास्तूमध्ये देऊन या बसा वास करा म्हणायचं ओम अमृत प्राण हा प्राण हो अमृत नांजवसा हा अमृत नांजवे स्वाहा नेत्रो मिलनम आता पंचमृत टाका परत देवा डोळे उडायचे बार भोगार्धी पंचामृत नैवेद्यम हा याला पाणी फिरवा ओम रम ब्रह्मणे नैवेद्यम सर्वव्यामी नमस्कार करावा नमस्कार करून उजवा झाकण ठेवा डावा छाती लावा 15 ओम ओम म्हणा ओम 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 ओम
पाणी घाला देवाला पाद्यं समर्पयामि देवताभ्यो नमः पाद्यं समर्पयामि पयादि पंचमफलै परत पयादि पंचामृतान् समर्पयामि पंचामृतानान्तरेण चवमणि घरा शुद्धोदानं समर्पयामि शुद्धोदानान्तरे देवताभ्यो नमः पै पै पाणी घालत राहा ओम नमः भगवान स्वाहा देवता देवता भगवान पुराण वजन मम शालिकं भाग्यं होराजं यः कृताः पूर्वपद्याग्निरो विष्णुनाभ्य आदिनं शरणं हरमजन्मो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 हरमजन्म
देवास्थानि रमाणि कृतमान्यासन्न तेह नाकर्मयमाण सर्वे साध्याः सन्ति देवाः देवो शान्ति शान्ति पृथिवी शान्ति रापः शान्ति रूपदयः शान्ति वनस्पति देवाः शान्ति सामा शान्ति सुषा इन्द्रभगवान अमृत अभिषेक अस्तु सुशान्तिर्भवतु वांगंधर्वा गणतामितामो गणी सोमोराय गंधलाव सोमोराय नक्षमादमुष्याद ऋषी प्रतिमा शांत ठेव रे मनात सगळेजण नमस्ते नमस्ते वास्तुपुरुषाय वास्तुपुरुषाय भूषय्यादि रत्प्रभो मदग्रहे धनधान्यादि समृद्धि कुरु सर्वदा वास्तुदेव स्थिरो भव प्रसन्न सुखदो सुखदो वरदो भवत वास्तुराम तसा असतो लक्षात त्यामुळं सगळं चांगलं बोलायचं चांगलं राहायचं चांगलं खायचं चांगलं हो प्रार्थना आपण नमस्कार करू मी त्याची गौरी देव हां हे 3 फुलं घ्या ह्याच्यावर अशा 3 रेषा मारा या कुंडावर मारा हे आता वाळू टाकल्या पिका टाकल्या कुंडाला काय माहीत नाही टाका तुमच्या वाटीत ती विदर्भे हे परिसमूया हां हात करा सडा टाका गोमय उपलिप्य यज्ञकाष्ठेन श्रुवेन येणुकार सर करा उल्लिख्य यातली 2 पटंग घाण काढा अशी या डाव्यावर घ्या इथं खाली टाका अभिक्ष हात करा सडा टाका अविन वृक्ष प्रत्यक्षाग्ने स्थापयेत